अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या, द्वेषातून प्रेमाकडे वळवणाऱ्या आणि विषमतेतून समतेचा मार्ग दाखवणाऱ्या एका महान आत्म्याचा आज जन्मदिवस। हा केवळ एक दिवस नाही, तर एका युगाच्या परिवर्तनाचा प्रकाश पर्व आहे। आज आपण स्मरण करत आहोत शीख धर्माचे संस्थापक श्री गुरु नानकजी यांचं, ज्यांनी आपल्या जीवन काळात केवळ उपदेशच नाही दिला, तर आपल्या आचरणातून मानवता, निस्वार्थ प्रेम, सार्वत्रिक बंधुत्वाचा संदेश दिला। 1469 साली गुरु नानकांचा जन्म ननकाना साहिब या भूमीमध्ये झाला। लहानपणापासूनच त्यांना जगातील दुःख, अंधश्रद्धा, मानवी भेदभावाची जाणीव झाली। त्यांचं हृदय नेहमीच सत्याच्या आणि भक्तीच्या शोधात होतं। त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली ती म्हणजे सच्चा सौदा प्रकरणातून। काय आहे सच्चा सौदा प्रकरण? जेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना व्यापारी व्यवहार शिकण्यासाठी पैसे दिले व गुरु नानक व्यापार शिकण्यासाठी बाहेर गेले, तेव्हा गुरु नानकांनी ते सारे पैसे भुकेल्या साधूंना भोजन देण्यासाठी खर्च केले। त्यांनी या प्रसंगाला सच्चा सौदा अर्थात खरा व्यापार असं नाव दिलं। त्यांच्या सच्चा सौदाचा अर्थ म्हणजे निस्वार्थ सेवा। अडचणीत असणाऱ्या गरजू व्यक्तींना मदत करणं ही त्यांची पहिली शिकवण। गुरु नानक हे भारताच्या कानाकोपऱ्यासह परदेशातही फिरले। प्रत्येक प्रवासात त्यांनी लोकांना सत्याची शिकवण दिली। एक ओंकार म्हणजेच ईश्वर एक आहे हा सत्याचा आणि सार्वत्रिक एकतेचा संदेश दिला। देव एकच आहे आणि तो जगात सर्वत्र आहे। प्रत्येक व्यक्तीच्या जीवात तो अधिवास करतो। त्यांच्या मते धर्माचा अर्थ बाह्य दिखावा नसून केवळ हृदय शुद्ध ठेवणे आणि देवाचे नामस्मरण करणे हा आहे। त्या शिकवणुकीचे प्रमुख 3 आधारस्तंभ आजही जीवनाला दिशा देतात। पहिलं म्हणजे नामजपना म्हणजे देवाचं नामस्मरण करणे। दुसरं आहे किरत करणं म्हणजे प्रामाणिकपणे काम करून आपली उपजीविका भागवणे। आणि तिसरं आहे वंड छकना म्हणजे आपल्या कमाईतून गरजूंना मदत करणे। गुरु नानकांच्या मते भक्ती, प्रामाणिक श्रम आणि दान धर्माचा हा त्रिवेणी संगमच सुखी जीवनाचा मार्ग आहे। या तिन्ही तत्वांचे पालन करणे म्हणजे खरे जीवन होय। त्यांनी सुरू केलेली लंगर ही संकल्पना केवळ सामुदायिक भोजन नाही, तर सामाजिक समतेचे एक जिवंत प्रतीक आहे। येथे कोणताही भेदभाव नाही। श्रीमंत, गरीब, उच्च नीच सर्वजण एकाच पंक्तीत बसून प्रसाद घेतात। ही निस्वार्थ सेवेची आणि मानवतेची सर्वोच्च भावना आहे। लंगर ही केवळ भुकेलेल्यांना अन्न देण्याची व्यवस्था नसून ती मानवी मूल्यांची स्थापना आहे। गुरु नानक देवजींनी जातीभेद, अंधश्रद्धा आणि धार्मिक दिखावा यावर सडकून टीका केलेली पाहायला मिळते। त्यांच्या मते गुरुमुख म्हणजे ईश्वर केंद्रित आणि मनमुख म्हणजे स्वकेंद्रित हेच केवळ 2 प्रकारचे लोक या जगात आहेत। बाह्य कर्मकांडात न अडकता हृदयातील शुद्धता हीच खरी प्रार्थना आहे। आजही गुरुद्वारामध्ये त्यांचे विचार, शिकवण गुरु ग्रंथ साहिबच्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन करतात। प्रेम, शांती आणि प्रामाणिकपणाचा त्यांचा संदेश जगाला आजही प्रेरणा देत आहे। शिखांच्या पुढील 9 गुरूंमध्ये देखील नानकांची पवित्रता आणि धार्मिक अधिकाराची भावना उतरलेली आपल्याला पाहायला मिळते। गुरु नानक जयंती हा केवळ एका दिवसाचा उत्सव नाही, तर त्यांच्या उदात्त विचारांना आपल्या जीवनात अंगीकारण्याचा आणि मानवासाठी काम करण्याचा संकल्प आहे। आपल्या कमाईतील काही भाग निस्वार्थपणे समाजासाठी देण्याची त्यांची प्रेरणा ही खऱ्या अर्थानं आपल्याला देखील आचरणात आणण्यासारखी आहे। चला आपण सर्वजण त्यांच्या समतेच्या, प्रेमाच्या आणि एक ओंकारच्या प्रकाशाने आपले जीवन प्रकाशित करूया। मानवतेची सेवा करून या जगात बंधुभाव वाढवूया।